वेगळा विचार करावा लागेल असं म्हणत इशारा दिलाय। तर काही दिवसांत एक मोठी बातमी आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना रुग्णालयामध्ये दाखल केलेलं आहे। संजय राऊत यांच्या तब्येतीमध्ये बिघाड झालेला आहे। काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी फोर्टिस हॉस्पिटलमध्ये काही रक्त तपासण्या केलेल्या होत्या। त्यानंतर भांडूपमधील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये संजय राऊत यांना दाखल करण्यात आलंय। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर येते आणि त्यामुळे भांडूपमधल्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट करण्यात आलेलं आहे। फोर्टिस रुग्णालयामध्ये संजय राऊतांवर उपचार सुरू आहेत। खरं तर आज सकाळी संजय राऊतांची प्रेस कॉन्फरन्सही झालेली होती आणि त्यानंतर आता ही बातमी येते। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रशांत बढे आपल्या सोबत आहेत। प्रशांत, संजय राऊतांची प्रकृती कशी आहे? त्यांना रुग्णालयामध्ये दाखल का करण्यात आलंय? संजय राऊत यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर त्यांना थोडंसं अस्वस्थ वाटू लागलेलं होतं आणि यामुळे त्यांना जवळच फोर्टिस रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांच्या काही टेस्ट करण्यात आलेल्या होत्या। त्या बऱ्यापैकी त्याला खूप वेळ लागलेला होता, यावर देखील नंतर चर्चा रंगली होती। परंतु आज त्यांची आज पत्रकार परिषद झाल्यानंतर त्यांना थोडंसं अस्वस्थ वाटू लागलं। मात्र आता जी माहिती मिळते आहे की आता त्यांची तब्येत थोडीशी नॉर्मल झालेली आहे। मात्र एक दक्षतेचा उपाय म्हणून त्यांना आता फोर्टिस रुग्णालयामध्ये जे आहे ते ऍडमिट करण्यात आलेलं आहे। धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीसाठी। तर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची सकाळच्या प्रेस कॉन्फरन्स नंतर काहीशी प्रकृती बिघडली आणि त्यामुळे त्यांना तातडीनं रुग्णालयामध्ये ऍडमिट करण्यात आलेलं आहे। मात्र सध्या संजय राऊत यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती कळतेय। अस्वस्थ वाटत असल्यानं भांडूपमधल्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आलं। त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती कळतेय। काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांच्या काही रक्त तपासण्याही करण्यात आलेल्या होत्या आणि त्यानंतर आज त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले। तर पुढे जाणार आहोत।